तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील? माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयाला येत नाही, भाईबीजला येत नाही. मी तर वाट पाहतो, ताई तू माझ्यावर रुसती का ग बाई? तुला माझी दया नाही का ग येत? मंडपातला भाऊ रडत होता. तो बहिणीला सांगत होता, ताई तू फिरून कधी येतेस म्हणून. या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल, ताई का तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा कदाचित तो मंडपातल्या भाऊला आशा होती की माझी दिदी फिरून कधी येते म्हणून तो वाट बघत होता. पण माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 9 ते 10 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताईच मला दिसत नाही. मी तुम्हाला बोलताना बोलून गेलो, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. पोरींचे लग्न संबंध करत असताना, जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका मायबाप. खूप श्रीमंत पार्टी आहे म्हणून मुलगी द्यायची अजिबात साफ चुकीचा आहे. फक्त पैसे बघू नका, पैशांच्या सोबत संस्कार आहेत का ते पण बघा, मगच पोरींचे लग्न करा. नाहीतर मी आता कमी केला अभंगावर चिंतन मांडणं, वर्षाला 2-4 ठिकाणी करतो. आता पहिले मी 30-30 कीर्तन वर्षाला या अभंगावर करायचो. आणि या अभंगातून मला हा संदेश पोरींच्या मायला, पोरींच्या बापाला, पोरींच्या भावा बहिणींना असं सांगायचं, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी आहे का ते पण बघा आणि मगच मुली द्या. नाहीतर आज रविकिरण महाराज हा अभंग घेतल्याच्या नंतर प्रत्येक कीर्तनात डोळ्यात अश्रू असतो. हा कोणा भावाच्या डोळ्यात दिसला नाही पाहिजे, कोणा माईच्या डोळ्यात, कोणा बापाच्या डोळ्यात, कोणा बहिणीच्या डोळ्यात नाही आला पाहिजे. म्हणून मला तुम्हाला जागा करावं वाटतं. कारण माझ्या बहिणीचं लग्न संबंध माझ्या बापाने जुळवले. श्रीमंत पार्टी होती, पैसेवाला मुलगा होता. माझ्या बापानं बघायला आल्याच्या नंतर मला ते लोक बघितलं, माझ्या लक्षात आलं. मी माझ्या बापाला सांगत होतो, हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही. माझा वडिलांचा स्वभाव थोडा स्ट्रिक्ट आहे. मला पप्पांनी सांगितलं, माझ्यापेक्षा तू जास्त पावसाळी घालण्या येतं का? माझ्यापेक्षा पुढे शांतपणा करतो का? आता माझ्यासारख्याने जर बापाच्या पुढे जायचं म्हटलं आणि एखाद्या टोपीवाल्या बाबानं जर ऐकलं तर काय म्हणतील, कसला कीर्तनकार आहे, बापाच्या पुढे शांतपणा करतो. आम्हाला मर्यादा आडवी येते, मला काय बोलायला चाललं नाही. माझ्या बापानं लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिलं मूळ, दुसरं मूळ माझी बहीण फिरून आली, तिसऱ्या मूळला गेली ना, तेव्हा त्या लोकांनी माझ्या बहिणीकडनं 10 लाख रुपयाची मागणी केली. माझ्या बहिणीकडनं 10 लाख रुपयाची मागणी केली. रुपाली तू तुझ्या बापाकडनं 10 लाख रुपये घेऊन ये, आपण 1 करोड रुपयाची जमीन घेतली, नावे करायला 10 लाख रुपये लागणार आहेत आणि तेवढे कमी पडताय, तू तुझ्या बापाकडनं घेऊन ये. माझी बहीण आली तर खरी, पण कोणालाच बोलली नाही. माझ्या वहिनीला सांगितलं फक्त, वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत, काय करू? वहिनीने सांगितलं, मग तुमच्या पप्पांना सांगा ना, पप्पा देतील, मदत करते थोडी बहुत. पण वहिनी माझी सुरुवात आहे संसारची. ते लोक कसे आहेत मला माहीत नाही. त्यांच्या मनात जर असं स्वार्थ असेल तर आयुष्यभर स्वार्थ साधतील ना ते. राहू दे म्हणले, वहिनी नका सांगू पप्पांकडे, बघते मी काय करायचं ते. माझी ताई कशी चालली गेली. माझी बहीण गेली तर नंतर माझ्या बहिणीनं मला माझ्या दादाला बसवून सांगितलं की आपल्या ताईला असा असा त्रास आहे, तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. आता मी डायरेक्ट जर गेलो असतो तर ते चुकीचं वाटलं असतं. मी पण प्रसंग बघत होतो, तो म्हणजे रक्षाबंधनचा. येतोय आता रक्षाबंधन. रक्षाबंधनचा प्रसंग बघितला. मोठ्या दादाला सांगितलं, माझे कार्यक्रम असल्यामुळे मला शक्य होणार नाही, दादा तुम्ही जाऊन ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर मी ताईला बसवलं, दादा बाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करताय, तुम्हाला काय नाही सांगितलं? दादा काय नाही सांगायचं, त्यांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल म्हणजे हळूहळू, जाऊ दे. म्हटलं बाई ते जर का सुरुवातीला 2-4-6 महिन्यामध्ये जर ते 10 लाख रुपयाची मागणी करतात म्हणल्यावर ते लोक लई स्वार्थी आहेत, तू जाऊ नको म्हणलं, तू इथंच थांब. माझ्या बहिणीला मी थांबवून घेतलं. जाऊ नको म्हटल्याच्या नंतर माझी काही थांबली तर खरी. पर दादा काही काही गोष्टी अशा असतात ना, कर्म घेतली झोली तेथे कोणाचे ना चालू. मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो. माझे दादा ड्युटीला होते, माझे पप्पाही बाहेर गावी गेलेले. मागे तिच्या मालकाचा फोन आला. तिच्या नवऱ्यानं सांगितलं, रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या ताईनं मला फोन केला. मला म्हणते, दादा मला जावं लागतं, माझ्या सासूची तब्येत खराब आहे. मी तिला सांगितलं, बाई जाऊ नको गं, ते लोक स्वार्थीत नाटक करत असतील.
ही म्हणते दादा नाटक असेल तर ठीक आहे, पण जर खरं असेल तर मग माझ्या सासूला काय झालं आणि मी जर तिथं नसेल तर लोक मला बोलू देणार नाही, मला जावं लागणार आहे. माझी ताई गेली. त्या नराधमानं मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला, आनंदात जेवण वगैरे झाले. 10:30-11 वाजेला पूर्ण गाव शांत झालं, एरिया शांत झाला. 11-11:30 वाजेच्या सुमारास माझ्या बहिणीला विचारलं, का गं पैसे आणलेत का? माझ्या ताईनं सांगितलं, तुम्ही एवढ्या घाईघाई फोन केला की माझी तब्येत सिरियस आहे. मी माझा दादा, लहाना दादा कीर्तनाला गुजरातमध्ये, मोठा दादा ड्युटीला होता, माझे वडील बाहेर गावी गेलेले. तुम्ही कॉल केला माझी तब्येत सिरियस आहे म्हणून मी निघून आली. महाराज, काही लोक एवढे स्वार्थी असतात ना. ठीक आहे, त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून ठीक आहे, त्यांच्या मताशी आपण सहमत राहूयात थोड्या वेळसाठी. नालायक असेल तर त्यांच्या बाजूने विचार केला तर. स्वार्थापोटी 1-2 चापट मारले असते तर काय वाटलं नसतं बाबाजी, बरोबर आहे ना? स्वार्थापोटी 1-2 चापट मारले असते काय वाटलं नसतं, पण त्या नराधमानं मारायला सुरुवात केली माझ्या ताईला. एवढं मारलं माझ्या ताईला, एवढं जनावरासारखं मारलं महाराज. मारता मारता माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. दादा, एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, ताई 2 दिवसापासून माझ्या पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असेल तर द्या ना. तो भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी, मला मारू नका हो, 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका ना धनी, मी तुमच्या पाया पडते. त्या नराधमाला दया येत नाही. समधी लोक मारत होते घरातली. माझ्या ताईचा आवाज गल्लीतल्या लोकांनी ऐकला. गल्लीतल्या लोकांना सुद्धा हाक मारत होती, काका, बाबा, मामांजी, ऐका ना, माझा आवाज जर ऐकत असाल तर मला वाचवा ना काका. तुम्ही तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवा ना काका. माझी बहीण त्या गल्लीतल्या लोकांना आवाज देत होती. या नराधमाला वाटलं की हिचा आवाज गल्लीतले लोक ऐकतील म्हणून माझ्या बहिणीच्या तोंडामध्ये कापडाचा गोळा असा कोंबला की तिचा आवाज नाही निघायला पाहिजे. आता आवाजही देता येत नाही. 2 हात तुटलेले, पाय तुटलेले. माझ्या ताईकडनं उठताही येत नाही, चालताही येत नाही आणि बोलायला पण येत नाही. या नराधमानं माझ्या ताईच्या गळ्यामध्ये दोर टाकला. दादा आणि खेचत जिन्यावरनं दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिथं माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा, तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयाला येत नाही, भाईबीजला येत नाही. मी तर वाट पाहतो, ताई तू माझ्यावर रुसती का गं बाई, तुला माझी दया नाही का गं? दादा, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं त्याला कळतं. ए दादा, ज्या भावाची बहीण गेली ना त्याला कळेल ते दुःख काय असतं. प्रत्येक रक्षाबंधनला प्रत्येक भाऊ बहिणीची वाट बघतो आणि प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते. पण 9 वर्षापासून या भावाची कलाई खाली आहे का? माझी ताई 9 वर्षापासून रुसली आहे, तिच्या हाताची राखी बांधत नाही. आणि तिला नेहमी विचारतो, ताई असा कोणता गुन्हा झाला ग माझ्याकडनं, तू 9 वर्षापासून माझ्यावर रुसली आहे? दादा, भावाला भेटलं गेलंय. मंडपाच्या शेवटच्या कोपऱ्याला बाप उभा आहे. बापाच्या प्रेमाची लांबी मोजता येत नाही आणि रुंदी मोजता येत नाही. ती पोरगी पडत जाते, बापाच्या गळ्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्या लक्षातही येत नाही. बापाच्या गळ्याला मिठी मारते, बापाला समजवते, पप्पा मी चालली हो सासरी, पण पप्पा ऐका ना, माझ्या मायवर नका रागवत जाऊ. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या मायवर रागवता ना पप्पा, माझी माय एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ, मी तुमच्या पाया पडते.
जोपर्यंत मी होती ना पप्पा, तुम्ही जर रागवलात ना ते 2-2 दिवस जेवायचे नाही, मी तिला विनंती करू करू जीव घालायची. पण पप्पा आता मी पण नसणार आहे, माझ्या माईला कोण जेव घालणार आहे पप्पा, नका ना रागवत जाऊ माझ्या माईवर. दादा तो बाप पण पोरीला सांगतो, बेटा तू सांगते ना याच्यानंतर मी कधीच तुझ्या माईला बोलणार नाही, तर बाप्पा ऐक ना. सासरी जाते ना, सासू सासऱ्यांनाच आईबाप समज. गेल्या घरी सुट्टीला असं कोणतं काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल, असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. माईला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं, बापाला भेटलं गेलं. मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती, बैलगाडीमध्ये पोरगी बसली, बैलगाडी पुढं तोंड करून चालत होती, पोरगीचं तोंड मागं होतं. बसलेल्या गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगत होती, आत्या ते जे घर दिसतंय ना बाई ते माझ्या बापाचं आहे. पोरगीची नजर फक्त माहेरकडे, कारण माहिती आहे एखादं बाळ पोटात आहे तोपर्यंत माईच्या पोटात आहे, पण जन्माला आल्याच्या नंतर त्याची नाळ खाणली जाते, माईपासून वेगळं केलं जातं बाळ. तसं मी आता माहेरपासून वेगळी होणारा, माहेर माझ्यासाठी परक होणारा, एकदाच डोळे भरून मला माहेर बघायचं आहे. त्या बायांना सांगत होती, आत्या ते घर दिसतंय ना ते माझ्या बापाचं, ती गली दिसते ना ती पूर्ण माझ्या काका बाबांची आहे. गावाच्या बाहेर बैलगाडी निघाली, गुराकी गुरं चारत होता, त्या गुराक्याला बघून पोरगी सांगते, आत्या तू गुराकी आहे ना, तू माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढे निघते, पुढे जाऊन आई अरण्यात गाडी गेली, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता, त्या मेंढपाळला बघून सुद्धा बाई सांगत होती, पोरगी सांगत होती, आत्या तो मेंढपाळ दिसतोय ना तो माझ्या माहेरचा आहे, माझ्या बापाच्या गावाचा. आई अरण्यात बैलगाडी गेली, आता काही दिसत नाही, तेवढा मंदिराचा ध्वज असा उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि सांगावं, आत्या तो जो मंदिराचा ध्वज उडतोय ना तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढं जाते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते, एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. पोरगीला जितकं माहेर दिसेल तोपर्यंत बघत होती, तेच प्रमाण माझ्या तुकोबरायांनी घेतलं सांगितलं.